शस्त्रांच्या बळावर धाक दाखवण्याचा प्रकार महाराष्ट्रात रुजू लागलाय। अनेक ठिकाणी पोलीस शस्त्रसाठा जप्त करत असल्याच्या बातम्या येत आहेत। अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे। पाचोरा पोलिसांनी 1-2 नव्हे तर तब्बल 20 तलवारी जप्त केल्या आहेत। या तलवारींची किंमत 54,000 रुपये असली तरी दहशत माजवण्याची प्रचंड ताकद या तलवारींमध्ये होती। शहरात काहीतरी भयंकर घडणार असल्याची कुणकुण पाचोरा पोलिसांना लागली होती। तशी माहिती पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना मिळाली होती। गुरुवारी 18 सप्टेंबर रात्री राहुल कुमार पवार यांना त्यांच्या खबऱ्यांकडून अतिशय महत्त्वाची टीप मिळाली। हे ऐकून ते हादरले। यानंतर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना माहिती दिली असता त्यावर चर्चा करून रीतसर नियोजन केलं आहे। संबंधित तरुणाला अटक करून त्याच्याकडून 18 तलवारी जप्त केल्या आहेत। सोहेल शेख तय्यूब शेख हा 24 वर्षाचा युवक स्मशानभूमी रोड बाहेरपुरा पाचोरा तलवारी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना मिळाली। यांनी तात्काळ पथक तयार केलं आणि सापळा रचला। ही माहिती कोणाला कळू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली। यानंतर तलवारी विक्रीसाठी घेऊन आलेल्या सोहेल शेख तय्यूब शेख याला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याच्याकडून 18 तलवारी ताब्यात घेतल्या आहेत। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर दहशत माजवण्यासाठी तलवारी विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने दिली। एवढेच नाही तर एकूण 20 तलवारी असून 2 तलवारी अगोदर विकल्याची कबुलीही दिली। पोलिसांनी त्यानंतर सोहेल शेख तय्यूब शेख याला अटक केली। यांच्यावर गुन्हा दाखल केला। सोहेलवर रजिस्टर क्रमांक 460-25 नुसार भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 425 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3)(135) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे पोलिसांनी सोहेलची चौकशी केल्यानंतर त्याने 2 तलवारी कुणाला विकल्या याची माहिती घेतली आणि त्याही तलवारी जप्त केल्यात। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। यात पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर, संदीप राजपूत, जितेंद्र पाटील, हरीश परदेशी या पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग यामध्ये होता।